सिंधुदुर्ग संवाद ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा। हे महाराष्ट्राचं आणि कोकणचं पहिलं काचेचं पूल आहे आणि म्हणजे इथे येऊन इतकं छान वाटतंय ना। सगळे पर्यटक इकडे येतात, पावसाळ्यात खूपच छान वाटतं इथे आणि येऊन आम्हाला खरंच खूप मजा आलेली आहे आणि मला असं वाटतं प्रत्येकाने यायला पाहिजे, इथे बघायला पाहिजे। खूप छान वाटतंय खरंच। कोकणात आला हा अजून कोणती ठिकाणं पाहिली आहेत ते पाहणार? राजापूरची गंगा बघितली आम्ही आणि गरम पाण्याचे झरे आहे इकडे, ते बघायला पाहिजे लोकांनी। आणि अजून मला आठवत नाही। निशा मला खरंच मी हा जो पूल जेव्हा बांधला गेला त्यानंतर मी अगोदर फक्त आउट ऑफ इंडिया मी ब्रिज बघितले होते युट्यूबवर म्हणा किंवा अनेक माध्यमातून, परंतु मलाही फार दिवसापासून इथे यायचं होतं। मला हा आपल्या महाराष्ट्रातील पहिला जो हा पूल बांधलाय हा खरंच मी आता पाहतोय हा फार म्हणजे एकदम फार छान। आणि जो धबधबा इथून आपला जो पाहायला मिळतोय एवढा लांबून वरून, कारण की हा धबधब्यात खाली जाणं मला असं वाटत नाही की पॉसिबल आहे, हा खूप मोठा धबधबा आहे, म्हणून हे वरून पाण्यात जे खरंच फार मला खूप फार आनंद आणि एवढं छान वाटतं की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाहीये सध्या आता तरी। फार एन्जॉय करतोय आणि खरंच मी धन्यवाद देतो ज्यांनी हा या प्रकारचा आपला जो पहिला जो हा प्रोजेक्ट या प्रकारे बांधलाय याबद्दल आपल्या महाराष्ट्र प्रशासनाला मी धन्यवाद देतो। थँक्यू सो मच। नवीन किती दिवसाचा कोकणातला प्लॅन आहे आणि कुठे कुठे फिरणार? मी स्वतः एक कोकणातलाच आहे, मी रत्नागिरीचा आहे, परंतु मी जास्तीत जास्त प्लेस आपल्या कोकणामध्येच फिरतो, कारण की आता नवीन नवीन भरपूर काही अपडेट्स आणि भरपूर नवीन ठिकाणं आपल्या त्याला छान बांधतायत। मला असं वाटतं की आपलं जे कोकणातलं जे पर्यटन आहे हे फार फार सुंदर आणि जगात एक नंबर होऊ शकतं। पावसाळ्यात कोकण कसं वाटतं? पावसाळ्यात आणि कोकण म्हणजे हे नंबर 1 कॉम्बिनेशन आहे, याच्यात मला काय सांगायची गरज नाही। आपण निसर्ग पाहू शकता, फार छान एन्जॉय करतो मी। धन्यवाद। नाव कसं? माझं नाव संकेत चिंचवलकर, मी रत्नागिरीचा आहे, देवड्या गावचा आहे आणि पहिल्यापासूनच मला आपल्या ही आपली कोकण भूमी आहे ही पहिल्यापासूनच मला असं मी स्वतःला फार लकी समजतो की मी या जन्म घेतला। धन्यवाद।